guys, what's up? Thank you so much for watching Mostly Sane. I'm Prajakta. Welcome back to a very interesting video. अब आपको पता है कि UNDP and I have kind of joined hands to fight climate change. That is what the agenda is. And आज मेरी first site visit है with UNDP. I have been looking forward to this also because again this is something which is so simple but हम इसे नज़रअंदाज कर जाते हैं. So I am at UNDP's waste segregation center here in Mumbai के चेंबूर में which is also called the स्वच्छता केंद्र. Basically यहाँ पे होता ये है कि आसपास के एरियाज का कचरा यहाँ पे आता है, स्पेशली प्लास्टिक वेस्ट इज सेग्रीगेटेड हियर एंड देन इट्स रिसाइकल्ड. आई एम गोइंग टू टेक यू थ्रू एवरीथिंग. दिस इज वेरी इंटरेस्टिंग एंड इट विल बी वेरी सरप्राइजिंग टू यू हाउ सिंपल इट इज़. क्योंकि यार हमेशा हम जितनी बार सोचते हैं अबाउट प्लास्टिक वेस्ट एंड स्टफ लाइक दैट, बड़े कॉम्प्लिकेटेड से ख्याल दिमाग में आते हैं कि अच्छा उसको ऐसे करना पड़ेगा, उसको वैसे. बड़ा सिंपल है. आई विल लेट यू नो हाउ यू एंड आई कैन हेल्प, बट राइट नाउ लेट्स गो सी हाउ दिस वर्क्स. बेसिकली ऐसे ट्रक्स में, छोटे छोटे वैन्स में प्लास्टिक आता है. इट्स अनलोडेड राइट हियर. आफ्टर इट इज़ अनलोडेड इट्स टेकन एंड इट्स केप्ट हियर. यहाँ पे उसका वजन होता है, सो यू नो यूजुअली कितना प्लास्टिक आया है, कितना वेस्ट आया है. तो उसके बाद इट कम्स टू दिस कन्वेयर बेल्ट. इस कन्वेयर बेल्ट पे इट इज़ देन सेग्रीगेटेड इनटू द डिफरेंट काइंड्स ऑफ प्लास्टिक, बिकॉज हर अलग अलग काइंड ऑफ प्लास्टिक के लिए अलग अलग रिसाइकलिंग सोल्यूशंस होते हैं. जैसे वी हैव द सोडा बॉटल्स होते हैं, पानी के बॉटल्स होते हैं जो हमने वहाँ पे कंप्रेस करे. उसके बाद देयर इज LDPE विच इज़ द लो डेंसिटी पॉलीइथिलीन, जो ये पन्नियाँ होती हैं. देयर इज HDPE विच इज़ हाई डेंसिटी पॉलीइथिलीन विच इज़ बेसिकली थिंग्स लाइक दिस, जो जिसमें हमारे डिटर्जेंट्स आते हैं, जिसमें टॉक्सिक कम होता है देन द पेट बॉटल्स, लेकिन इट्स मच थिकर प्लास्टिक, तो इसके लिए रिसाइकलिंग का प्रोसीजर अलग होता है. इट इज़ ऑल्सो देन सेग्रीगेटेड बिटवीन पेपर, देयर इज ग्लास, there's other mixed materials, there's colored paper, things like that. And once the segregation is done, that's when this whole process of getting waste and then segregating into more manageable components finishes. So this is the second machine जो यहाँ पे यूज़ किया जाता है. इसका नाम है फटका मशीन. इसमें बेसिकली जो LDPs होती है which is low density polyethylene plastic, वो आता है और यहाँ पे वो clean हो जाता है. And once it's clean, it's deposited in this bag. It's apparently really loud, so I'm going to walk away while we see the machine work. एक बारी जब सारा जो प्लास्टिक वेस्ट है वो क्लीन हो जाता है, बिकॉज वो बता रहे थे कि कई बारी जो पन्नियाँ होती है विच इज़ लो डेंसिटी पॉलीएथिलीन, जो पतले वाले प्लास्टिक बैग्स हम सब्जी वाले की दुकान से ले लेते हैं या सिर्फ छोटे छोटे वाले, वो कई बार ओशन से निकलती हैं इन द सी. उसमें बहुत सारी रेत होती है, तो इस चक्कर में यू हैव टू यूज दिस मशीन सो दैट वो साफ हो जाए. जब यहाँ पे सारा सामान आता है, यूजुअली पेट बॉटल्स एंड थिंग्स लाइक दैट. पेट स्टैंड्स फॉर पॉलीइथिलीन विच इज यूजुअली पानी के बॉटल्स, सोडा के बॉटल्स, थिंग्स लाइक दैट. यहाँ आने के बाद व्हाट दिस मशीन डज, इट्स बेसिकली हाइड्रोलिक प्रेसेस इट एंड कंप्रेसेस इट इनटू स्मॉलर यूनिट्स लाइक दिस. Now what we're going to do is we're going to go and meet two people who work very intensely here, and I want to learn more about this from them. So let's go. So अख्खा सेंटर फिरल्यानंतर I'm sitting down with सुशीला ताई आणि आरती ताई. सुशीला ताई प्रेसिडेंट आहेत आणि आरती ताई बचत गटाचे सभासद आहेत. तर तुमचं हे काम कसं चालू झालं? मला वाटतं तुम्ही 10 वर्षाचे असल्यापासून ह्याच्यावरती काम करताय. तर तुमचं कसं काम चालू झालं आणि काय होतं? मी वयाच्या 10व्या वर्षापासून याच्यात काम करते, कारण 1972ला खूप मोठा दुष्काळ पडला होता मराठवाड्यामध्ये, आणि तेव्हा आमचे लोक मुंबईला आले पोट भरण्यासाठी. मग काम काय करायचं तर कचरा वेचायचं काम सुरू केलं. 98 साली श्रीमुक्ती संघटना आमच्या वस्तीत आल्या. श्रीमुक्ती संघटनाच्या कार्यकर्त्या आमच्या वस्तीत आल्या आणि मग आमचा जवळून सर्वे केला, म्हणजे आमची विचारपूस केली, काय काम करता, कसं काम करता, मुलं किती, काय सगळं विचारपूस करून आमचा सर्वे केला आणि बचत गट बांधायला सुरुवात केली त्यांनी. आम्हाला बचत गट म्हणजे हे पण सुद्धा काही कळत नव्हतं. 6 महिने तर आम्ही ज्या कार्यकर्त्या येत होते त्यांना आम्ही दातच देत नव्हतो की आमचे पैसे घेऊन कोणतरी पळून जाते किंवा कुठेही जाते, बँक माहीत नव्हती, काहीच माहीत नव्हतं. तर मग हळूहळू कळायला लागलं. कार्यकर्त्यांनी पण खूप चिकाटी धरली आणि आम्ही तेव्हापासून बचत गट बांधायला सुरुवात केली. तर माझा एक बचत गट आहे. बचत गट कसा चालवायचा याचं सुद्धा ट्रेनिंग दिलं श्रीमुक्ती संघटनेने 16 दिवसाचं. आणि त्याच्यानंतर आम्हाला बागकाम, ओल्या कचऱ्याचं खत कसं करायचं याचं सुद्धा ट्रेनिंग दिलेलं आहे. पहिलं असं वाटायचं की कचरा आम्ही वेचतो,
आणि विकतो. तर आमची असं आमच्या नशिबात हेच का आलं, कसं आलं असं वाटायचं आणि आम्ही पोटासाठी करतोय. पण नंतर संघटनेमध्ये आल्यापासून मग आम्हाला कळायला लागलं, आम्हाला समजून सांगितलं की तुम्ही पर्यावरणासाठी किती केवढं महत्त्वाचं महत्त्वाचं काम काम करताय. करतात. प्लास्टिकमध्ये वेगवेगळ्या रंगाचे किंवा वेगवेगळ्या क्वालिटीचे प्लास्टिक येते. आम्हाला सगळीच चालते, पण जी हानिकारक आहे ती सगळ्यासाठीच हानिकारक आहे. हे आमच्याही काय कामाचे नाही, त्याला भाव नसल्यामुळं आम्ही ते उचलत नाहीत, त्याला कोणी घेत पण नाही. पण हे ब्लॉक्स त्यांनीच बनलेले आहेत ना, PL हो, MLP. पण हे आमच्यामध्ये एक एक आम्ही जे येतं ना ते आम्ही जमा करतो. जेव्हापासून त्याला थोडा भाव मिळायला लागला, UNDP आमच्या बरोबर काम करायला लागली, तर उचलतात. MLPs are basically multi-layer पैकेजिंग, जो हमारे अलग अलग फूड आइटम्स, ड्रिंक आइटम्स होते हैं जो प्लास्टिक्स में आते हैं, उसका यूज करके यू कैन एक्चुअली रिसाइकिल इट एंड मेक इट इनटू बिल्डिंग ब्लॉक्स जो हीट रेजिस्टेंट है, वाटर रेजिस्टेंट है. यू कैन यूज दिस फॉर मेकिंग कम्युनिटी सेंटर्स, कम्युनिटी वॉशरूम्स, फॉर रूफ्स, फॉर बेंचेस इन स्कूल्स एंड कॉलेजेस. सो या. आणि तुम्ही जेव्हा कचरा उचलता रस्त्यावरून, तेव्हा कुठल्या प्रकारच्या कचऱ्याला सगळ्यात जास्त त्रास होतो? उचलताना जो घाणीत कचरा असतो त्याला घेताना त्रास होतो. काच पडलेले असते त्याच्यात मिक्स असतो, तर मग घेताना जर आपल्याला पिशवी दिसते आम्हाला नुसती, पण काच दिसत नसते, तर मग ती हाताला लागते, सुई हाताला लागते. मिक्स कचऱ्यामध्ये काय म्हणून टाकत नाहीत घरातल्या बायका, ब्लेड, काच फुटलेले, हे सगळं मिक्स असतं. उचलताना मग हाताला लागतं ते, तर त्याने त्रासच होतो मिक्स कचऱ्याने. आपल्याबरोबर आरतीताई पण आहेत. आरतीताई, तुम्ही लँडफिल्स मध्ये काम करता, तर तुम्ही थोडं आम्हाला सगळ्यांना सांगाल का की लँडफिल्स म्हणजे काय, डम्पिंग ग्राउंड म्हणजे नेमकं काय ते? म्हणजे तिथं कसं आहे, बाहेरचा कचरा जे गाडीमध्ये येतोय, म्हणजे ते कचरा असा म्युन्सिपाल्टीच्या गाडीत, तर ते वल्ला सुका सगळं मिक्स असतोय. त्याच्यामध्ये काही पण तुम्ही विचारू नका काय असतंय, मग कुत्रं मांजरं सगळं 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 काही असतंय. डम्पिंगला कचरा येतोय म्हणून एकदम घाण कचरा असतोय ते. मग त्याच्यातून आपल्या महिला जेवढा सुका कचरा घेता येईल तेवढं फाडून तोडून सगळं असतं. आमच्याकडे हत्यार असतात ते कचरा सारायचा. आणि दिवसातले किती तास आपल्या महिला लँडफिल्ड मध्ये काम करतात? आपल्या महिला सकाळी 8 वाजता जातात तर 5-6 वाजेपर्यंत असतात तिथून. म्हणजे 6 आणि 10 तास. हा, एवढं तास काम करते. ओके, थँक्यू. Thank you very much. धन्यवाद. Okay, so this was a successful, very enlightening visit to this plastic waste management center in Chembur. मुझे ऐसा लगता है कि हम जितनी बार क्लाइमेट चेंज के बारे में बातें करते हैं, एवरीथिंग जस्ट फील्स सो ओवरवेलमिंग. ऑल द इन्फॉर्मेशन दैट वी हैव जस्ट फील्स लाइक अबे यार जिनके बस की है वो कर सकते हैं. बट इफ़ यू रियली थिंक अबाउट इट, घर घर से शुरू होता है, घर घर से फ़र्क पड़ सकता है. एंड आई एम जस्ट अ मीडियम to communicate this. I'm only using my platform so I can talk about these things. What is our call to action as normal citizens who are watching this, who can share this, who can talk about this with their families and friends? सबसे पहले तो अपने वेस्ट को प्लीज़ सेग्रीगेट करो. दिस कांट बी स्ट्रेस्ड ऑन इनफ. प्लीज़ अपने वेस्ट को ड्राई वेस्ट और वेट वेस्ट में सेग्रीगेट करो. इफ़ यू हैव हजार्डस वेस्ट आपके घर के कचरे में, जैसे सिरिंजेस हैं, सुइयाँ हैं, कांच है, एसिड के बॉटल्स हैं, कॉन्डम्स, यूज्ड कॉन्डम्स हैं, सैनिटरी नैपकिन्स हैं, ऑल दीज थिंग्स, आप जितनी बार कचरा अपने कूड़ेदान में डाल रहे हो उतनी बार सोचना कि आप जिस हाथ से डाल रहे हो उसी हाथ से कोई और उसे उठा के सेग्रीगेट करेगा. विल यू पिक इट अप? If you had to go and pick up these things from your own garbage bin, would you do it by hand? Yes or no? If no, then don't put it like that. Make sure that it is properly kept. Make sure that it's tied up in paper. Make sure it's tied up in cloth. So it's segregated alag se. Make sure you segregate your waste. There are a few apps that work in helping you find out your closest plastic waste management centers. I'm going to put that link in the description below. Also, Parisar Bhagini Vikas Sangha is looking for volunteers. अगर आप college students हैं, अगर आप working employees हैं, if you have a few hours to spare every now and then to volunteer at this center and help with plastic waste management, I'm going to put a document down below. उस link पे आप click करके अपने details दे सकते हैं. And someone from our team, UNDP's team, or from Parisar Bhagini Vikas Sangha's team will reach out to you, and then we can see how we can make that work. But honestly, it's not just the Safai Sathis, it's not just the government. I think you and I each need to come together little by little to make this happen, because it's changing our climate in a way that the planet's not going to be the same for people who come after us, and that's not fair. So yeah, let's do this.